नमस्कार. न्यूज टेक मराठीच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सध्या आपण बेलवली भुयारी मार्गात आहोत. पूर्व पश्चिमला जोडणारा आपण हा एक शॉर्टकट म्हणू शकतो. पावसाळा सुरू देखील झाला नाही तर या भुयारी मार्गात पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि अनेक वाहनं या ठिकाणी अडकलेली आपल्याला बघायला मिळत आहेत. काही वेळापूर्वी याच ठिकाणी एक रुग्णवाहिका सुद्धा अडकली होती. तुम्ही बघत असाल तर एकंदरीत गुडघावर पाणी या बेलवलीच्या भुयारी मार्गात साचलेलं आहे. त्यामुळे अनेक वाहन चालकांची तारांबळ चांगलीच उडालेली बघायला मिळते. गेल्या अनेक तासांपासून हे एक चित्र आपल्याला इथे बघायला मिळतंय. आता बरेच दुचाकी चालक आहेत, ते दुचाकी चालक सुद्धा अनेक दुचाकी चालक आहेत, ते दुचाकी चालक सुद्धा तारेवरची कसरत करून या ठिकाणाहून वाहनं जी आहेत ती चालवताना पाहायला मिळत आहेत. रिक्षा चालक सुद्धा आपण बघितलं तर हा भुयारी मार्ग, या भुयारी मार्गामध्ये पाणी साचू नये यासाठी एकंदरीत प्रशासनाच्या माध्यमातून, रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करण्यात आले होते आणि लाखो रुपये खर्च केल्यानंतरही आज आपण जी परिस्थिती बघतोय ती पुन्हा एकदा एरे माझ्या मागल्या याच पद्धतीची असलेली आपल्याला बघायला मिळते. चार चाक्या अगदी येतात, परंतु तुम्ही बघत असाल तर एकंदरीत हे अगदी चिखलाचं पाणी आहे आणि या पाण्यामधून वाहन चालकांना वाट काढावी लागतेय. जवळपास वर्षभरापूर्वी या बेलवली मध्ये असणारा हा जो काही भुयारी मार्ग आहे त्या ठिकाणी पाणी साचू नये बरेच उपाययोजना या ठिकाणी करण्यात आल्या होत्या, परंतु त्यानंतर आपण बघत असाल तर आपल्याला इथे पुन्हा एकदा पाणी साचलेलं पाहायला मिळते. आता यामागचं नेमकं काय कारण आहे आणि एकंदरीत हे जे चित्र आता आपल्याला पाहायला मिळतंय पंपिंग करून खरं तर आता हे पाणी काढून टाकणं गरजेचं आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने किंवा नगर परिषदेच्या माध्यमातून या सदर ठिकाणी धाव घेणं गरजेचं आहे, कारण की दुचाकी चालकांना तारेवरची कसरत जी आहे ती या ठिकाणी करावी लागतेय. रेल्वे प्रशासन असू द्यात किंवा एकंदरीत रेल्वे प्रशासनासोबतच नगर परिषदेच्या माध्यमातून जवळपास आपण बघितलं की मागच्या पावसाळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी हा भुयारी मार्ग ज्यावेळी पूर आला होता त्यावेळी पूर्णपणे बंद पडला होता. पंपिंगच्या माध्यमातून तेव्हा सुद्धा पाणी काढण्यात आलं होतं, परंतु आता पावसाळा सुद्धा सुरू नाहीये, पाऊसही पडत नाहीये, तरीही आपण आता बघत असाल तर अनेक दुचाक्या ज्या आहेत त्या बंद पडताना पाहायला मिळत आहेत आणि या दुचाकी चालकांना पावसाळ्यापूर्वीच तारेवरची कसरत जी आहे ती करावी लागते. त्यामुळे अनेक वाहन चालक जे आहेत ते गाड्या टाकण्यापूर्वी आता बऱ्याचदा विचार करतायत. आता हा अपघात तुम्ही बघितला, खरं तर ते पाणी साचलं असल्यामुळे दुचाकी चालकांनी सुद्धा या बेलवलीच्या भुयारी मार्गाचा वापर करायला नव्हता पाहिजे. जोपर्यंत एकंदरीत या भुयारी मार्गाचं पाणी काढलं जात नाही पंपिंगच्या माध्यमातून तोपर्यंत आता अनेक गाड्या ज्या आहेत तुम्ही बघत असाल तर बंद पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी पाणी साचल्यामुळे ही वाहनं जी आहेत त्या वारंवार बंद पडतायत. ओ काका, हे भिजणार सगळं, हे तुमचं हा.
आता हे खर तर हे अपंग ही गाडी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांनी सुद्धा एकंदरीत गाडी परत नेलेली आहे आणि दुसऱ्या रस्त्याचा वापर त्यांच्या माध्यमातून केला जातोय. आता आपण लाईव्ह पाहिलं की अपघात सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. अद्यापही रेल्वे प्रशासन, नगर परिषद प्रशासन या ठिकाणी आलेलं नाहीये. तर जे पाणी साचलेलं आहे ते पंपिंगच्या सहाय्याने काढता येऊ शकेल, परंतु यापूर्वी सुद्धा बऱ्याचदा अशा पद्धतीने पाणी जे आहे ते साचलं होतं आणि तेव्हा पंपिंगच्याच माध्यमातून हे पाणी काढण्यात आलं होतं. परंतु आता गेल्या अनेक तासांपासून हे चित्र आपल्याला बघायला मिळतंय आणि सध्या तरी दुचाकी चालकांनो या रस्त्याचा वापर तुम्ही करू नका जोपर्यंत हे पाणी जे आहे ते काढलं जात नाही पंपिंगच्या माध्यमातून तोपर्यंत तरी. या संदर्भातले जे काही अपडेट असतील या पुढचे वेळोवेळी घेत राहू. तुर्तास थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज 1 मराठी, बदलापूर.